राम राम जय खानदेश। तर आज ना व्हिडिओ मा आपण कोणता देश नाही फिरणार आहे, तर आज ना व्हिडिओ मा आपण फिरणार आहेत मनावाला चालतं फिरतं जहाज। तर तुम्ही देखू शकता एकदम मोठा आणि विशाल जहाज आहे आणि ते एक व्हिडिओ मा कव्हर करणं म्हणजे शक्य नाही आहे। तर त्यासाठी मी सुरुवात करणार आहे एक मजलापासून। तर आज आपण फिरणार आहेत जहाज ना 16वा मजला। तर आता आपण जाऊ कॅबिनले चेंज करूत आणि वर जाऊ। तर चला। मी बराच व्हिडिओज मा बोलस की जहाज नाही एक शहर ना शहर आहे आणि त्यांना मागे कारण आहे जे तुम्ही देखू शकतास की इतलं विशाल आहे की प्रमाण ना बाहेर। या ज्या पट्ट्या दिसरानात ना बारीक बारीक पांढऱ्या तर ह्या सगळा मजला आहेत आणि ज्या बारीक बारीक खाता दिसरानात ना त्या रूम आहेत। म्हणजे जिथला रूम इकडे तिथलाच तिकडना बाजूला आहेत। 4 मजला तर पाणी माझे त्यांना म्हणजे मना स्वतःना रूम पाणी मा आहे, मी पाणी माझ रास। मी म्हणावला जहाज मधला रूम ना व्हिडिओ बी अपलोड करी दिले ह्या यूट्यूब चॅनलवर आणि त्या व्हिडिओनी लिंक मी टाकी दिले ह्या व्हिडिओ ना डिस्क्रिप्शन बॉक्स मा तडे जायसन तो व्हिडिओ बी पुरा तुम्ही देखा। म्हणजे मी कोठे रास कसा रास ते तुमले तडे देखाल भेटी। आणि हाई जी जागा मी आता झूम करेल ना तर ह्या जागाले म्हणतस ब्रिज। तर आमना जहाज ना ड्रायव्हर म्हणजे आमना कॅप्टन तो आठेच रास आणि तो आठूनच जहाज चालावस। तर त्याला आठून सगळी सिस्टम समजस की कथा जाणं आहे काय जाणं आहे सगळं तो आठूनच हँडल करस। आणि ह्या क्लिप मा तुम्ही जहाज ना मागला भाग देगा की म्हणजे असा काहीतरी आकार तेचनी जहाजले दिले की म्हणजे कितलं बी जहाज हलणं आणि समुद्र कितला बी जास्त बंद केलं राहणार तरी बी जहाज पलटी होणार नाही। तर पाणी मा 4 आणि वरे 15 तर असा टोटल 19 मजलाच नाही जहाज आहे। जहाज ना मागला भाग तुम्ही आटे देखू शकतास की म्हणजे कितलं उंच येते। तर आता कपडा बदलावाय झाले तर लाईट बंद करीस आणि तुमले सांगेल प्रमाणे आपले जाणे आहे 16वा मजला तुमले मला आता धावणं आहे। तर आता दरवाजा उघडूत आणि जाऊत आपण 16वा मजलाले का बरं की आपले 4था मजलावरून जाणे आहे 16वा मजलाले म्हणजे पाणीमधून आपण जायला नव्हता ते आबायमा। तर चला। या सगळ्या गल्या मी तुमले मागला व्हिडिओ मा दाखाडी दिलेत आई समोरनं कटिंग न दुकान आहे म्हणजे केस कापाना एक टाइम ना 1200 रुपये आटे लागतस। तर आता आपले जाणे आहे वर आहे चला। पाडी व्हॉट्सअप गुड या या मॅन बॉय न वरलं बटन दाबन ती खाले चालणी गी ती वरून आता खाली तोपर्यंत देखा की इकडून पायऱ्यासवर बी आपण जाऊ शकतास पण 16वा मजलापर्यंत जाऊ नाही शकतास तांगडा तुटी जातील। तर या गल्यात तुम्ही देखू शकतास त्या मागला व्हिडिओ मा इकडे खाली 3रा मजला आहे की इकडे आम्ही कपडा धुवानी वैयक्तिक लॉन्ड्री आणि लोक बी राहतस। ओ वेट फॉर मी 16 yeah Nice. Go on Chef Aditya Patil YouTube. You can see my YouTube channel over there. या बटनस मा तुमले 6.1 नंबर न बटन दिसरा नशीन हाय देखा जे मी बोट ठेले आणि इकडे 13 नंबर तुमले दिसणारच नाही। ह्या एलिव्हेटर माजनी तर 13 नंबर तुमले आमनी हॉटेल इंडस्ट्री मा कोठेच देखाल भेटावनी ना 13 नंबर ना मजला आहे ना 13 नंबर ना टेबल रास ना 13 नंबर ना रूम रास कधीच नाही। म्हणजे भारत मा बी ही सिस्टम आहे आणि सगळ्याचकडे म्हणजे पुरा जग मा तुमले तेच देखाल भेटी। हॉटेल इंडस्ट्रीसाठी 13 नंबर लकी नाही आहे त्यामुळे आम्ही 13 नंबर ना वापर कधीच करतच नाही ना भारत मा ना विदेश मा। प्रत्येक मजला ना अलग अलग नाव आहे आणि कोणता मजलावर काय काय आहे तर तेच न्याटे दिले की म्हणजे कोठे कोणता रूम आहे की कोठे जेवणनी जागा आहे कोठे जिम आहे सगळं काही तेच न्याटे दिले। आणि खाले तेच लिहिलेले की इमर्जन्सी मा एलिव्हेटरना वापर करू नका का बरं की पहिलेच तुम्ही पाणी मा आहेत जर काही होईगेन तुम्ही लिफ्ट मा फशी घ्यात तर ना तुम्हाला तपास लागे ना तुम्ही कोणल्या सापडशात। तर त्यामुळे गुच्चूप पायऱ्या धरा ना आणि निघा ना। गोरी गोरी पान फुलासारखी छान दादा मला एक वहिनी आण। तर काकूनी सांगेल प्रमाणे आपण भिडी झाल्यात 16वा मजलाले आणि आज आपले फिरणं आहे 16वा मजला। गो अहेड अब आय सी या। तर दरवाजा उघाडीसन आपण आता जाऊत पॅसेंजर कॅबिन ना गलीस मा। तर काही रात जाम हो दरवाजा आहे जशी मनी कॅबिन निघाली आहे ना तशी जाई पॅसेंजरनी कॅबिन निघाली आहे म्हणजे ज्या क्रूजवर क्रुझिंग करासाठी येतस त्यातले आम्ही पॅसेंजर म्हणतस। तर या सगळ्या पॅसेंजरना कॅबिन आहेत की म्हणजे आपण ज्या मजलावर लिहिणं त्या मजलावर आपले भेटस त्यांना प्राईस वेगळ्या राहतेस आणि जर गॅलरी पाहिजे तर त्यांना प्राईस वेगळ्या राहतेस। म्हणजे असं नाही की सगळ्याच गैरा महाग आहे किंवा सगळ्याच गैरा स्वस्त आहे तर आपले पाहिजे तसा बजेटमा आपले क्रुझिंग करू शकतास आपण। तर सगळा दरवाजा तुम्ही देखा प्रॉपर लाकूडना बनवलेत आणि डिजिटल सिस्टम आहे की म्हणजे की कार्डवर या दरवाजा उघडतस। आणि या ज्या फोटो वगैरे आहेत तर या शिपमधलाच फोटोग्राफर्सनी काढी संतडे प्रॉपर लायलेत
की म्हणजे पॅसेंजरने त्या फोटो देखायला पाहिजे आणि त्यासनी इच्छा व्हायला पाहिजे की आपल्या ही जागा फिरणी आहे. म्हणजे सगळी शाळा आहे ही बिझनेसने, दुसरं काही नाही आहे. तर तुम्ही इकडे देखू शकतास. आणि या सेन्सरना दरवाजा आहे तिकडे की म्हणजे स्पर्श करायची गरज नाही आहे, न हात लावता आपण जाऊ शकतस आणि ते ऑटोमॅटिक उघडतस. आणि बाहेर जो समुद्र तुमले दिस राहणार ना खाली, तर तो अटलांटिक समुद्र आहे. म्हणजे दुनियाना 2 नंबर सगळ्यासमा मोठा समुद्र पॅसिफिक महासागर नंतर. तर आपण आता झालेत 16वा मजलाले, तुम्ही इकडे देखू शकतास. तर 16वा मजलानं ओपन डेक येऊ आणि 16वा मजलानं नाव आहे लिडो. तर लिडोले मी आता झाले आणि तुम्ही देखू शकतास की इकडे स्विमिंग पूल वगैरे सगळं काही आहे. आणि एंटरटेनमेंटसाठी गैरा मोठा टी व्ही तेच न्याटी वरे लाई दिले तुम्ही देखा. तर स्विमिंग पूलमधून तुम्ही टी व्ही देखू शकतास इकडे. आणि स्विमिंग पूलमा टेम्परेचर वाईज पाणी राहस की म्हणजे जर वातावरण थंड आहे तर पाणी गरम राही, वातावरण गरम आहे तर पाणी थंड राही. ही जागा तुम्ही देखा, गैर आकर्षित ही जागा आहे. आणि ज्या लोक ते जपी जपी थकी घ्यात किंवा बाहेरून त्याचनासाठी इकडे रेस्टॉरंट वगैरे आहेत छोटा छोटा. आणि या बाहेरना पोर आहेत ज्या की इकडे जॉब करायसाठी येलेत. आणि छोटंसं आउटलेट आहे की इकडे बर्गर वगैरे फ्रेंच फ्राईज म्हणजे असं फास्ट फूड सारख्या गोष्टी पटापट इकडे लिहू शकतस, लोक खाऊ शकतस. आणि पॉपकॉर्न वगैरे सगळं काही इकडून भेटस. आणि इकडे पूलना शेजारना पूल चेअर्स तुमले दिसराने असतील. आणि पाणी बी पडेल आठे. आणि जर यांना वरे देखशात तर तुमले 17-18 असा म्हणजे बराच मजला आहेत, 19 फ्लोर नाही जहाज आहे. मी एक एक करी कवर करणार आहे. तर प्रॉपर झाडं वगैरे लायसन तेच नाही शो करेल आहे. आणि आज समुद्र जरा शांत आहे त्यामुळे ते एकदम शांततामा चालू आहे. आणि वरे चढासाठी तुमले पायऱ्या वगैरे दिसतील इकडूनच. आणि ही जी जागा आहे ना याले सी वॉक म्हणतस की म्हणजे तुम्ही समुद्रावर चाल राहणार बुवा असं तुमले देखाल भेटस खालून. तर थोडंसं मॉइश्चरी झाले म्हणजे ओलं येते तरी पण मी तुमले चाली दैरान होते नावरून की मला तुमले धावणं आहे. आणि जहाज तुम्ही देखा म्हणजे बरंच मोठं जहाज आहे, पण ते आमना जहाज समोर एकदम बच्च वाट राहणं जर तुम्ही बाहेरून देखशात तर. पण ते बी बरंच मोठं जहाज आहे. तर तिकडनं लोक इकडनं जहाजवाला असले देख राहणार आणि इकडनं तिकडनं जहाजवाला असले देख राहणार. तर वेगळा सीन चालू आहे आडे. तर चला पुढे. टेबल टेनिसकडून इकडे लाईफ जॅकेट वगैरे लायलेत म्हणजे स्विमिंग पूलसाठी आहेत त्या. आणि एक छोटासा बार आहे इकडे म्हणजे असा 15-20 बार या शिपमा तुमले देखायला भेटतील. पेनारच नाही बी कमी नाही, पाजणारच नाही बी नाही. आणि इकडे तुमले आईस्क्रीम शॉप बी देखायला भेटेन, पोरगी विकिराणी आईस्क्रीम तडे. तर इकडे आजी बाबांना मागे आपण जाऊ म्हणजे देख तुम्ही या वयमा बी आजीनी बाबांना हात पकडेले आणि त्या दोन्ही जण दुनिया फिरायलेत. येले म्हणतस प्रेम. आणि वर्ल्ड फ्रेश मार्केटमा तुम्हाला सगळ्यांना स्वागत आहे. आणि हाही जागाले वर्ल्ड फ्रेश मार्केट म्हणतात. आणि हाही 16वा मजलाले स्थित आहे की म्हणजे खावा पिवाना सगळ्या गोष्टी आटे अवेलेबल राहतेस की म्हणजे ब्रेकफास्ट, लंच, डिनर, टी टाईम सगळं काही तुमले इकडे भेटेन. तर 1300 लोक बसतील एवढी कपॅसिटी आहे या जागांनी की म्हणजे फक्त 16वा मजलाबद्दल बोल राहू मी. बाकी पुरी शिपनं तर सोडीच द्या. म्हणजे शिपना सगळ्यासमा मोठा बुफे आठे लागस की म्हणजे सगळा लोक जेवणसाठी आठे येतस. आणि मेन डायनिंग बी आहे खाले, पण त्यांसाठी बुकिंग करणे पडस. पण हा इन्क्लुडिंग आहे सगळं काही की म्हणजे जे पॅकेज आपण पे करेल तर इकडे येसन फ्रीमा आपण जेवण करू शकतस. तर म्हणजे दररोज नवीन नवीन प्रकारनं वेगवेगळ्या देशासनं जेवण इकडे बनस शिपवरच की म्हणजे जे बी बनस त्या आठे बनस फ्रेश बनस. तर तोच बुफे मी तुमले पुढे धावणार आहे याच व्हिडिओमा. तर मन बरोबर तुम्ही बनेल राहा. आणि मी तुमले थोडंसं ओपन डेक दावस जे की 16वा मजलालेच कनेक्टेड आहे. आणि इकडे फोन वगैरे आहे आणि थोडासा मांगला एंट्रन्स आहे. परत सेन्सरवाला दरवाजा आहे. तर आपण जाऊ परत असले उघाडीसन. इकडे ओपन डेक आहे की म्हणजे दररोज मी कामावरानंतर इकडे हवा लेवासाठी जास्त तुम्ही म्हणा बराच इंस्टाग्रामना व्हिडिओज मा ही जागा देखील असेल की जी मी आता तुमले दावाल जाय राहू. तर चला इकडे बी एक छोटासा स्विमिंग पूल आहे बाजूले. तर तुम्ही हा स्विमिंग पूल देखील की म्हणजे मी रपसीना व्हिडिओ मा टाकेले इंस्टाग्रामवर जर तुम्ही देखील असेल तर हा रातना नजारा आहे. आणि रातले काहीतरी मांगली जागा अशी दिकस की म्हणजे सकाळी ना 5 वाजाना टाईम आहे. तर तुम्ही देखू शकतास. आणि पाऊस बी चालू आहे इकडे. आणि दिवसले काहीतरी असं दृश्य आहे म्हणजे मी गैरा क्लिप ॲड करीस. आणि म्हणजे काही महिन्यापासून या व्हिडिओवर काम चालू आहे म्हणावलं जो मी तुमले आज शेवटी दायरानू. तर पारडसमधून जेव्हा शिपनिंग अस ना तर ती फिलिंग काहीतरी वेगळीच आहे जी मी तुमले इकडे धावाना प्रयत्न करानू. तर तुम्ही देखा की म्हणजे नॉर्वे साईडने एक क्लिप आहे. तर गर्दी येईल इकडे मोकळी हवा लेवासाठी. आणि 17वा मजला वरला आहे आणि त्यानावर 18 आहे. आणि जर पुढे जाशात तर परत 19 आहे. आणि मी व्हिडिओ शूट करानो 16वा मजलावरून. आणि त्यानावर पूल आहे म्हणजे पूल तर तुमले प्रत्येक मजलावर देखायला भेटेन जवळपास. जिकडे जिकडे ओपन डेक आहे तिकडे तिकडे पूल आहेत. तर तुम्ही सीन देखा म्हणजे अप्रतिम अशी जागा आहे.
आणि जहाज तुम्ही देखा पाणी मा की म्हणजे आमना मागेच ते जहाज आहे, म्हणजे असं वाटरा ना की रेसला गेले आणि गैर मागे राय झाले भाऊ. म्हणजे बरंच मोठं जहाज आहे, पण ते आपण गैरा लांबून देख राहत म्हणून गैर छोटं वाटरानं मी झूम करीत आहोत जरा. म्हणजे ते बी एक गैर मोठं शिप आहे. आता मी तुम्हाला एक वेगळं दृश्य दाखवणार आहे जे की म्हणावलं एक आवडतं आहे. आणि तुम्ही देखा ही जागा. वाव, म्हणजे म्हणावला तर आहे ना आधी इसन थकवा निघे जास. म्हणजे मागे सोडणारं पाणी आणि त्यानासोबत सूर्याना लाईट्स पाणीवर पडराना तो एकदम सोनासारखा जो रंग इराना ना ते देखासाठी मी आता इकडे येले. आणि जर तुम्ही देखशात तर पुरा समुद्राना चारी बाजूले किनारा दिसणार नाही तुमले. म्हणजे अशा ठिकाणी जहाज चालू आहे. म्हणजे एक वेगळी फिलिंग आहे ही अशा ठिकाणी राहावानी. तर चला पुढे तुमले मेन बुफे बी दावना आहे, जी की गैर इम्पॉर्टंट गोष्ट आहे या व्हिडिओमधली, ज्यासाठी मी येले. परत एक बार आठे देख आम्ही सांगा ना तुमले ठिकठिकाणी तुमले बार देखाल भेटतील. म्हणजे एक अलगच विषय आठे. लोक खाणं पिणं फिरणं म्हणजे इट्स ऑल अबाउट एन्जॉय. मजाच आहे सगळी इकडे. आणि जर देखशात ना तुम्ही बराच म्हातारा लोक इकडे येलेत, की म्हणजे ह्या रिटायर्ड लोक आहेत की यसनी गैरी घसडाय झाले आणि आता येलेत आराम करासाठी, म्हणजे एन्जॉय करासाठी त्या लोक येलेत. आणि जेवढी सिटिंग मी तुमले तिकडे देई तर तेवढी सिटिंग इकडे आहे. म्हणजे बस आणि जागा गैरी जास्त आहे. खुलजा सिमसिम. तर चला पुढे जाऊ. तर आपण या सगळ्या खुलजा सिमसिमवाला सेन्सरवाला दरवाजा आहेत, की म्हणजे हात लावानी गरज नाही. म्हणजे हात लावत तर उमटी जाते ना आता त्यासनावर त्यांमुळे बी हात लावतात नाही आणि त्या ऑटोमॅटिक आहेत त्या. तर इकडे तुमले दिसरा नशीन की म्हणजे हाऊस सोडावा मजला स्ट्रेट आहे, की म्हणजे तुमले तो पूल वगैरे आम्ही दावा ना मांगला पूल आणि जिकडे TV वगैरे आहे तर तिकडना तो एरिया आहे. तर ह्या जागावर लागस मेन बुफे जी तुमल्या हाती दिसरा येशील. तर तिकडे दुनियाना सगळा झेंडाला आलेत. दुनियाना कानाकोपरासमधून लोक इकडे येतच त्यासनामुळे आम्ही या झेंडाला आलेत. तर हा एशियन लाईन आहे आणि यामधला 2 सॅलेड बार आहेत, की म्हणजे कोल्ड आयलंड त्यासले म्हणतस, की इकडे फक्त सॅलड वगैरे भेटस. मधलं थंडी जागा आहे ती म्हणून कोल्ड आयलंड. आणि ही जी जागा आहे तर इले इंटरनॅशनल म्हणतस, की म्हणजे इंटरनॅशनल लाईन आहे, की इकडे सगळं बाहेरनं जेवण वगैरे म्हणजे इकडे लावतस. तर इकडे डिस्प्ले वगैरे एकदम सुंदर सजाडीसन ठेवले. तर इकडे फक्त एशियन लाईन इंटरनॅशनल आणि कोल्ड आयलंडच नाही आहे, तर इकडे कॉफी शॉप, पेस्ट्री शॉप आणि बिस्ट्रो म्हणजे बराच सेक्शन आहेत वेगवेगळा, की म्हणजे एक बंदच आहे की एक चालू करतस, एक दुसरं बंद आहे की तिसरं चालू करतस. म्हणजे पॅसेंजर बाहेरून आणि जेवण नाही असं होणारच नाही कधी. आज ना दिवस म्हणजे केक ना दिवस आहे. म्हणजे या लाईनवर सगळा केक लागेल आहेत आज. म्हणजे तुम्ही रेड वेल्वेट, ब्लॅक फॉरेस्ट आणि चीज केकबद्दल ऐकायला जशीन ह्या सगळा तेच ना बाप आहेत. म्हणजे त्या उंदरं देखा तुम्ही रॅटाटुईवाला त्या केकवर, की म्हणजे एकदम कलाकार लोक आहेत आटे. आणि जे बी बनेले ते आटे शिपमाच बनेले, जहाजवरच बनेले. तर रिअल ब्लॅक फॉरेस्ट आहे. आणि बाकी ना केक देखा तुम्ही, म्हणजे ज्या बी गोष्टी आहेत ना त्या अप्रतिम आहेत, की म्हणजे वेगवेगळ्या फ्लेवरनाच नाही तर त्यांना वेगवेगळ्या गैऱ्या गोष्टी आहेत. की म्हणजे इकडना लोक आहे ना गैर ॲलर्जेटिक राहतच, की कोणल्या साखर चालत नाही तर कोणल्या मैदा चालत नाही. म्हणजे तुम्ही तर शब्द शिकेल असतील ना लॉकडाऊनमा, की इम्युनिटी कमी आहे, इम्युनिटी पॉवर कमी आहे. तर त्या यसनाकडूनच जेलेत का बरं, की यसले जर ॲलर्जिक गोष्टी खावायची तर या डायरेक्ट मर जातच. तर त्यामुळे खरंच मर जातच. या आपला कसं एक खापाडी पचाडी लेतच, या तसा नाही आहेत आपलासारखं येस ना काहीच नाही आहे. तर तुम्ही इकडे देखा की शुगर फ्रीनं बोर्ड लागेले, ग्लुटन फ्रीनं बोर्ड लागेले, की म्हणजे मैदानी खाऊ शकतस या, की म्हणजे शुगरनी खाऊ शकतस. तर त्यासाठी या सगळ्या गोष्टींनी काळजी आमलेले निबळस. तर इकडे तुम्ही देखू शकतास की म्हणजे बिन साखरना केक बनायले, बिन मैदाना केक बनायले. आपल्याकडे जर सांग की बिन अंडाना केक भेटी का भाऊ, तरी बी त्या हा म्हणतस, पण त्यांना अंडर असत म्हणजे एडा बनावना कामं करतच. एक बिन अंडाना केक बनत नाही लोकसकडून. आज मी ऑन कॅमेरा क्लिअर कर देस, की आपल्याकडला दुकानदार जर म्हणत असेल ना की केकमा अंड नाही आहे तर विश्वास ठेवा मनावर, त्यांना अंड शे. म्हणजे आपल्याकडला असले तरी बिन अंडाना केक बनवता येत नाही, हाही मला पुरं माहिती आहे. आणि आज ना जो दिवस आहे नामना केक ना तर त्याला ॲस्टाब्रिगेनचा म्हणतस. तर 4 जुलैला व्हिडिओ मी शूट करेले, म्हणजे एकदम स्पेशल दिवस आहे हो अमेरिकाना लोकससाठी. तर आम्ही सगळं अमेरिकन डेकोरेशन आज करेले आणि थोडासा टच अमेरिकाना फूडना बी बनायले आणि बाकी नाही इतर गोष्टी पण. तर तुम्ही देखू शकतास लाईन ओपन होई झाली आणि लंचने लाईन आहे, म्हणजे सकाळीनं जेवणनी. तर तुमले दिसरा नशीन. आणि समोर आमना एक्झिक्युटिव्ह शेफ जॅक्सन उभा आहेत, म्हणजे जबरदस्त रॉयल आणि एक्सपिरियन्स हेल्पिंग पर्सनॅलिटी. म्हणजे तसं व्यक्तिमत्वच देखा नाही मी आमनी इंडस्ट्रीमा. आणि इकडे जरा बर्गर, फिश अँड चिप्स वगैरे म्हणजे किड्स मेनू इकडे लावतोस आम्ही, की एशियन लाईन आहे सगळी. तर म्हणजे इकडे एकदम हलक्या लाईट गोष्टी राहतस. आणि इकडे जर देखशात तर याला कोल्ड आयलंड म्हणतस, की म्हणजे इकडे बराच टाईपनं सॅलड वगैरे लागस. तर या 2 सेक्शन आहेत, एक इकडे आणि एक तिकडनं बाजूले.
आणि इकडे बी सगळं सॅलड लागेल म्हणजे हिरवा पत्ता आहेत ना याले लेट्यूस म्हणतात की म्हणजे इकडनं लोक पालापाचोळा खातात शरीर चांगलं ठेवासाठी. आणि इकडे कोल्ड प्लेट आहेत कोल्ड फूडसाठी आणि जर हॉट फूड लेणं असेल तर हॉट प्लेट भेटतील. तर आजी इकडे सॅलड लिराणी आणि इकडे इंटरनॅशनल लाईन. राम राम साडू. तर एशियन फूड वेगळं लागस एशियन लाईनमा आणि इंटरनॅशनल लाईनमा सगळं वेगवेगळं फूड लागस. तर इकडे तुम्हाला दिसणार नसेल की ब्लांच व्हेजिटेबल वगैरे आहेत म्हणजे फक्त उकडेल व्हेजिटेबल वगैरे इकडे आहेत. आणि डेकोरेशन सगळं रातले करेल आम्ही जे तुम्हाला ते दिसणार ना की म्हणजे रातले करानंतर दिवसले असं रस आणि दररोज ते काढतच आम्ही. जसं आपण दिवाळीले घर सजाडतस ना तसंच आम्ही वर्ल्ड फ्रेश मार्केट आज सजाडले कंदील वगैरे लायले म्हणजे दिवाळीले घर जाता येत नाही नामले तर आम्ही 8च दिवाळी साजरा करत टाकतस. आणि ते बी अमेरिकन स्टाईलमध्ये दिसणार ना तुम्हाला झेंडा लाय दिले अमेरिकाना तडे. म्हणजे असं डेकोरेशन आम्ही दररोज लावतोस आणि दररोज काढतोस. बाहेरून कोणी येत नाही आटे आमलेच सगळं काही करणं पडस. डोकाले ताण गैरा जास्त आहे पण ज्या लोक येतच ना बाहेरून त्यासनासाठी ही गोष्ट गैरी स्पेशल आहे की त्या अमेरिकावरून शिपवर चढणात आणि त्याजवळ देखतस त्यासना देशनं तर त्यासले एक वेगळी फिलिंग आहे म्हणजे एक वेगळा उत्साह वाढस. 15 ऑगस्टला जसा पताका लावतस ना तसा लाई दिलेत म्हणजे या काही काही आपला पताकाच नाही यादेस आपले म्हणजे त्या आय अपील राहतस म्हणून आपण लावतोस. असं नाही की शाळासमा बजेट नव्हतात पण त्या शोभीसन दिसतस म्हणून लावतस. तर दिसरा नशी ना इंटरनॅशनल लाईन आहे इकडे आणि त्यांनाच मागे इकडे कोल्ड आयलंड आहे की तिकडे बी म्हणजे इतला प्रकार ना सॅलड लागतंस की म्हणजे या जितला प्रकार आहेत ना तिथला दररोज बदलतस की म्हणजे दुसरा दिन 15-16 प्रकारना वेगळा सॅलड राहते. जर पॅसेंजर 10 दिवससाठी शिपवर चढेल ना 10 दिवस वेगवेगळं जेवण राही एक बी दिन रिपीट नाही व्हावं. तर मेरीने इकडे चॉकलेट फाउंटन लायले विथ स्ट्रॉबेरी म्हणजे चॉकलेटना करंजा बनाय दिलेत तिने. मेरीले वैकतस ना तुम्ही म्हणा इंस्टाग्रामवर जर देखशात ना तर तिकडे ती म्हणरानी की मी जळगावले येसू बोगनाल बून लावसू वगैरे वगैरे तीच आहे. तर ते एकदम सुंदर स्ट्रॉबेऱ्या बनाय राही इकडे. गुड जॉब मेरी. जहाजवर दररोज इतला प्रकारनं जेवण बनस ना की डोकं काम नाही करत की म्हणजे असं काहीच नाही की ते जहाजवर भेटत नाही. आणि एक अर्धी नवीनच गोष्ट तुम्हाला डोकामा होणी किंवा तुम्ही कुठे देखल असेल आणि तुम्ही जर जहाजवरला शेपले सांग की मला ही गोष्ट पाहिजे तर जर ती जहाजवर नाही राहिली तर ती कोठून बी पण येई. आणि इथलं हेल्दी फूड आहे की म्हणजे सगळाच ना शरीरना विचार करीसनच सगळ्या गोष्टी बनावं ते सगळं टेम्परेचर देखावस की म्हणजे गैरा डोकाला ताप येतो. पण दररोज सगळं फॉलोअर्स की तुम्ही देखू शकतास की गैरा वेगवेगळ्या प्रकारने व्हरायटी इकडे जेवणनी आहे. आणि हाही सगळं काही फ्री आहे. फ्री ॲज इन इन्क्लुडेड आहे म्हणजे ज्या बी तुम्ही पैसा दिलेत शिपवर चढासाठी हाही त्यांना सगळं काही फ्री आहे म्हणजे तुम्ही ऑलरेडी यांना पे कर दिलेत. आणि अजून डेक 6 आणि डेक 5 म्हणजे जे 5वा आणि 6वा जो मजला आहे तर त्यांनावर एक डायनिंग बी आहे की जी आपली बुक करणी पडस म्हणजे पैसा तटी बी लागतात नाही पण बुकिंग करणी पडस. पण आटे तुम्ही डायरेक्ट उठीसन या आणि डायरेक्ट तुम्ही ब्रेकफास्ट लंच डिनर सगळं काही तुम्हाला इकडे ओपनच भेटेन. तर या आणि डायरेक्ट जेवण करा तर हा प्रकारे इकडे. तर चला पुढे आता जाऊत आपण पेस्ट्री शॉपकडे. आणि इकडे तुम्ही देखा की म्हणजे मी हा व्हिडिओ शूट करेल 4 जुलैले की म्हणजे विचार करा की म्हणे कितला महिना आणि मेहनत यावं एकच व्हिडिओ मा म्हणजे ड्युटी नंतर सोपनी एवढं सगळं एडिट करा टाका हाई ते. पण ठरेले म्हणावलं की तुमले बाकी सगळ्या गोष्टी धावण्यात जे जे शक्य म्हणा कन ते मी तुमले पूर्ण धावना प्रयत्न करसू. तर मी जिकडून उंतू ही जागा ती नाही आहे दिकेरानी सेम पण आपण उंतू ती जागा वेगळी आहे आणि ही जागा वेगळी आहे म्हणजे इकडून जावाना एरिया आहे. तर आपण आता जायरा पेस्ट्री शॉपकडे. कव बी या तुम्ही पब्लिक तुमले अशी भरेलच दिशीन म्हणजे हाई तरी बी कमी आहे की म्हणजे लोक येतच खातच पेतच आणि बाहेरच्यांनी जातच. तर आपण आता ही झालेत पेस्ट्री शॉप जवळ आणि सुरुवात तेचनी करेल की अमेरिकाना झेंडा लाय दिले तेचनी केकवर म्हणजे की डायरेक्ट आपण खाऊ शकतस पण हाऊ केक फक्त डिस्प्लेसाठी असं तेचनी बोर्ड लायले. आणि त्याला कितला काचना पेटीमा ठेवले तेचनी जसं दाखला पोरगाल ठेवतस तसं. आणि पेस्ट्री शॉप आहे तुम्हाला दिसणार नसेल की म्हणजे सगळा केक वगैरे इकडेच राहतस. आता ब्रेकफास्ट ना टाईम आहे जरा त्यामुळे तुम्हाला केक नाही तर ब्रेड वगैरे देखाल भेटेन वेगवेगळ्या प्रकारना. इकडे बी टाईमनुसार गोष्टी चेंज होतेस की म्हणजे टी टाईमले वेगळा सेटअप लागेन ब्रेकफास्टले वेगळा लागेन लंचले वेगळा. इकडे जसा की फ्रूट्स लागेलेत. तुम्ही जटे जाशात ना जहाजमा तटे तुमली गर्दी दिशीन का बरं की एक जहाजमा 6000 पॅसेंजर आणि काम करणारा 2-1000 वेगळा म्हणजे विचार करा कितला लोक आहे त्या जहाजमा. हा एक जहाज नाहीच आहे मी पहिले म्हणस काही शहर आहे. तिकडे एक झेंडा होता इकडे 2-2 लायलेत म्हणजे इकडे पेस्ट्री शॉप संपस. तर हा येत जावाना रस्ता म्हणजे इकडून आपण येऊ बी शकतास आणि जाऊ बी शकतास पण आपण उंतूत तिकडून तर आपण परत जाऊत इकडून. आणि जर तुम्ही देखशात ना दोन्ही साईड सेम आहेत. छाव छाव. परत हे झालेत आपण खुलजा सिमसिमना दरवाजाकडे. आणि जर तुम्ही इकडे देखशात तर तिकडे साईडमा पॅसेंजरना एरिया आहे. आणि इकडे परत त्या पूल वगैरे मी तुमले दायले ते सगळं म्हणजे पूलमधून बाहेर निघतात टॉवेल वगैरे सगळं पाहिजे बघ ते नबी तेच नाही डेकोरेशन करी ठेवलेत म्हणजे पक्षी बनाय दिलेत टॉवेलना. आणि इकडे तुमले दिसणार नशीन तोच बार आहे जो मी तुमले येताना दावा होता. आणि वातावरण काहीतरी वेगळं आहे जावाना टाईमला ते
का बरं की इकडे थंडी आहे त्यामुळे सगळा लोक मधमायत पण जवळ थोडंसं ऊन निघस ना तर आडे गर्दी मात निघ या कुळच्यासवर सगळा पडेल राहतस की म्हणजे पुरी जत्रा भरेल राहत आडे स्विमिंग पूलमा म्हणजे जल्लोष चालस एकदम. आणि ज्या दिवस आम्ही समुद्रामा राहिनोत म्हणजे कोणता पोर्ट नाही आहे किंवा कोणता देशमा जाणं नाही आहे त्या दिन पुरी जहाजनी गर्दी आठ येईल रास की म्हणजे खरंच एक जत्रा भरेल रास आटे पण ती गोरा लोकच नाही जत्रा रास. तर इकडे पिझ्झा वगैरे लाईव्ह काउंटर आहे आणि सगळं काही फ्री आहे आणि हाऊ ये परत जावाना रस्ता तुमले दिसरा नशीन तर चला ते परत जाणं आहे आपले. आणि तुम्ही वातावरण देखील ना समजू शकतास की बाहेर थंडी कितली असेल की म्हणजे त्या काचसवर आहे ना सगळं ब्लर होई झाले. आणि या दरवाजाना तिकडना साईडले पुरा पॅसेंजरना एरिया आहे की म्हणजे सगळा फ्लोअरवर तुमले असंच देशील सेम. आणि आपण जिकडून उंतूत ना तर हो तो रस्ता नाही आहे की म्हणजे ती गली दुसरी होती आणि ही गली दुसरी आहे. पण जर देखशात तर तुमले सेमच वाटेन फोटो वगैरे वेगळा दिसतील तुमले काबर की ती गली नाही आहे. आणि सगळ्याच गल्या अशा अडप सडप आहेत यार म्हणजे ना सरानं नावच लेत नाही. आणि इकडे पर्यायच नाही तुमले पाय चालणे ॲटलिस्ट पुरी गली तर तुमले चालणेच पडे ना. नशीब की सगळे एलिव्हेटर वगैरे त्याने सोय आहे नाहीतर मग 4था मजलावरून तर 16वा मजला लोक म्हणजे ना लंबा घुशी जाता माणूस म्हणजे शक्यच होतं नाही चालणं. तर त्यामुळे त्या गोष्टी गैऱ्या महत्वाने आहेत. आपण ज्या एलिव्हेटरमधून उंतूत ना हाय तेच एलिव्हेटर आहे म्हणजे आपण गैतूत तिकडून आणि आपण उन्हू तिकडून याद आहे तुमले. तर चला ते जाऊत परत खाले. तर मला खात्री आहे की तुमले जहाज ना 16वा मजला गैरा जास्त आवडणार असेल तर आपण एक एक करी जहाज ना सगळा मजला कव्हर करणार आहेत म्हणजे पुरं जहाज कव्हर करणार आहेत. तर व्हिडिओ तुमले कसा वाटणार कमेंट मा नक्की सांगा आणि व्हिडिओ भरभरीसन शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर पुढला व्हिडिओ मा आपण लवकरच भेटू. जय खानदेश.